22 जुलै 2023 रोजी जळगाव संग्रामपूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता। यामध्ये हजारो हेक्टर शेती खरडून गेल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। यातील नुकसानग्रस्तांना योग्य तो मोबदला मिळावा म्हणून जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांनी अथक प्रयत्न करून करोडो रुपयांचा निधी मतदारसंघात खेचून आणला, परंतु या निधी वाटपात मोठा घोळ झाल्याचे आता उघडकीस आले आहे। यामध्ये जवळपास 200च्या वर बनावट शेतकऱ्यांना त्यांच्याकडे शेती नसताना देखील लाखो रुपयांचा निधी महसूल प्रशासनाने त्यांच्या खात्यावर वर्ग केल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे। अशा बनावट शेतकरी, पटवारी, दलाल, ऑपरेटर यांच्यावर तात्काळ कार्यवाही व्हावी याकरिता नागरिकांकडून मागणी होत आहे। याबाबत आम्ही बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांना प्रश्न केला असता त्यांनी या संबंधित जिल्हाधिकारी यांना लक्ष घालून योग्य ती चौकशी करण्याचे आदेश दिले आहे, अशी प्रतिक्रिया दिली। पालकमंत्र्यांच्या या आदेशानंतर बुलढाणा जिल्हाधिकारी नेमके काय ऍक्शन घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, बुलढाणा। शेतकऱ्यांची खरडून गेली, शेतकऱ्यांना त्याचं मदतीचं वाटप सुद्धा झालं। मात्र आता असं एक समोर आलंय की जवळपास 200च्या वरती शेतकरी, बनावट शेतकरी आहेत, त्यांच्या खात्यात सुद्धा पैसे जमा झाले, लाखो रुपये आहेत आणि ते आकडा वाढू शकतो या सत्राला। तर आता जिल्हाधिकारी पाहतील, त्याचा अभ्यास करतील। माझ्याही कानावर ही गोष्ट आल्या काही लोकांनी घातली। जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या त्याच्या संदर्भामध्ये लक्ष घालावे।